नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे NSS कॅम्पचा तिसरा दिवस. तर आपण जाणार आहोत बंधारा बांधण्यासाठी. तर तुम्हाला बंधारा कसा बांधायचा त्याचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, आधीची जर व्हिडिओ नसतील पाहिलेत NSS कॅम्पचा दुसरा दिवस, तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आता आपण व्हिडिओकडे येऊया. अजून कोण आलेलं नाही इकडे, पाहू शकता तुम्ही. म्हणजे आता पहाटेचे 5:45 वाजलेत, कोण आले नाही अजून. बरोबर 6:15चं टायमिंग आहे इथे येण्याचा. ओके, आता सर्व आलेत व्यायामासाठी. स्वच्छता कमिटी आजची स्वच्छता कमिटी व्यायामासाठी सर्व उभे राहिलेत. व्यायाम चालू झाला होता. मॅडम करून दाखवतात सर्वांना. हे सर्व शिक्षक आहेत, व्यायामाचे 2 विद्यार्थी प्रतिनिधी. मागे पुढे आता प्रार्थना चालू होते. व्यायाम झाले तर प्रार्थना चालू होते. तर प्रार्थना झाले तर चहा प्यायल्याच्या नंतर श्रमदानाला सुरुवात. आता चहा वगैरे घेऊन झाले. आता आपण चाललोय श्रमदानासाठी, म्हणजे बंधारा बांधायला चाललोय आपण. कारण का कुदला नाही, तो टिकाव आहे आणि इकडे फावडा आहे. आपण आता चाललोय बंधारा बांधण्यासाठी. काल तुम्हाला दाखवलं नाही, आपण पाहून आलोय कसा बंधारा बांधायचा आहे तो. आता तुम्हाला गेल्यावर तिथं दाखवतो. आता आपण चाललोय मधल्या वाटेने चाललोय. आपण काल आलो होतो ना पायवाटेने, त्या पायवाटेने चाललोय खाली बंधाऱ्याजवळ. इकडेच खाली आहे ना, इकडेच खाली देऊळ पण आहे. आता आपण इथून जाणार आहोत खाली. चला दाखवतो रस्ता. अर्धी मुलं म्हणजे अर्धे स्वयंसेवक हे खाली गेलेत. आपण जाऊया आता. चला, इकडे रस्ता आहे हा, इकडे खाली म्हणजे पायवाट आहे, जाऊया. तर मित्रांनो, पायवाट पहा अशी पूर्ण खाली जाते. खाली एक ओढा आहे, त्या ओढ्याजवळ जाते. सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका खाली गेलेत. आणि हे सर आहेत आमचे दोन्ही सर आहेत, ते पण चाललेत खाली. जंगल सफारी करत चाललेत. आता आपण जिथे बंधारा बांधतो त्या लोकेशनला आलोय. असं वातावरण आहे इथे. सर्वांची आता धांदल लोडाले चप्पल कुठे ठेवायची, काय कुठे सर्व. कारण की एवढी थंडी वाजते आता, म्हणजे वरत वाजत होते आधी, इथे येऊन जास्त वाजते पाण्याच्या ठिकाणी ना, म्हणून जण आलेत. सुपारीच्या बागा आहे तिकडे पूर्ण पुढपर्यंत. आता इकडे पाणी जातं असं, या साईडून इकडे जातं. आपल्याला इकडनं दौडायचं असं या साईडून.
आता बंधारा बांधायला सुरुवात झाली आहे. इथे बंधारा बांधतोय जेणेकरून हा पाणी इथे साठून जाईल. गणपती दिसला न देव गालात हसला. मित्रांनो, अशा प्रकारे आता नाश्ता आलेला आहे. दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय आहे. दाखवत ना, व्हेज आणि नॉनव्हेज पुलाव आहे, बिर्याणी ऍक्च्युली. बघा पान. आता आपण नाश्ता करतोय. नाश्ता झाल्याच्या नंतर भेटूया. तिकडे बंदर बांधलेला आहे. इथे हा रस्ता तयार केलेला आहे. हा झऱ्यापर्यंत पाऊलवाट केलेली आहे पाणी पिण्यासाठी जायला तिथे. पाणी काढून दिलं इकडे. दगड काढला हलवतो काढावं इकडे सुपाऱ्याच्या बागा, खूप मोठ्या मोठ्या सुपारीच्या बागा आहेत. त्यांच्यावरती सुपारी पण आले. प्रत्येक सुपारीवर सुपारी आले. तर आता थोडा वेळापूर्वी श्रमदानावरून आपण आलोय. त्यानंतरला आता जेवण असेल दुपारचं. तो जेवण झाल्याच्या नंतर संध्याकाळी 3:30 वाजता एक बौद्धिक कार्यक्रम असतो, म्हणजे की लेक्चर असतो, तो अटेंड करायचा असतो. तर तुम्हाला त्या देखील व्हिडिओ पाहायला मिळतील. आता जेवण करायला बसलोय दुपारचं. तर मित्रांनो, आता बौद्धिक कार्यक्रम चालू होणार आहे, म्हणजेच की लेक्चर चालू होणार आहे. आता लेक्चरसाठी सर पण आलेत. ऊन बघा किती लागतंय. ऊन आहे पण इकडे सावली आहे. सरबत येतंय, तो पिऊन घेऊया. तर लेक्चर थोड्या वेळात चालू होईल. लेक्चरसाठी वही आणि पेन सोबत असतो. मायक्रोप्लास्टिक आहे, मेजॉरिटी मायक्रोप्लास्टिक आहे. आलं का लक्षात? आणि त्यामुळे ते कॅन्सरचं एक मुख्य कारण आहे. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये कॅन्सरचं प्रमाण सगळीकडे वाढताना आपल्याला दिसतं. मग एवढी सगळी गंभीरता असेल तर हे पर्यावरणाचा हा जो ऱ्हास आहे आणि झालेली पर्यावरणाची हानी जी आहे किंवा होणारं प्रदूषण आहे, रोखायचं कसं, हा प्रश्न आहे.
आता तुमच्याकडनं एक दोघांनी उत्तरं द्या. काय करावं लागेल? कायदेकडे करावं लागतील का आणखी? तुम्हाला माहिती आहे का मोटरसायकल कारची आवड सगळ्यांना असते, मला पण आहे. BS6 माहिती आहे सगळ्यांना? BS6 माहिती आहे का? काय BS6? इंजिन बनवण्याचा नवीन नॉर्म आहे, बरोबर आहे ना? BS3, 4 पेक्षा BS6च्या गाड्या कमी प्रदूषण करतात. ती ग्रेट टेक्नॉलॉजी आहे मॅडम. आता BS7 कडे आपण मूव्ह करणार आहोत थोड्या दिवसांनी, बरोबर? साधे बल्ब करायला आता बंदी आणली आपण. CFL बल्ब होते ते गेले, तर सगळं LED आहे. इथं लक्षात तुमच्या की तर मित्रांनो, आता लेक्चर संपलेलं आहे. आता चहाची तयारी चालू आहे आतमध्ये. भोजन कमिटी आतमध्ये चहा बनवते आणि इकडे सर झाले बहुतेक चहा. सर आता चहा घेत आहेत. प्रार्थना संध्याकाळची संपली. आता मनोगत व्यक्त करत आहेत. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. या डोळ्यांची औस पुरी होईना होईना. आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मायना मायना, आनंद पोटात माझ्या मायना. रूप सावले सुंदर गोजिरवाणी, मनोहर गोजिरवाणी, मनोहर गोजिरवाणी, मनोहर गोजिरवाणी, मनोहर गोजिरवाणी बन. या नजरेस आणि काही येईना येईना. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. पोवाडा सादर करीत आहोत. धन्य महाराष्ट्र माझा, धन्य तो शिवराय राजा, होऊन गेला मराठ्यांचा राजा. सडे घातले रक्ताचे अन लिहिला इतिहास ताजा. अशा त्या शूरवीराला मानाचा मुजरा माझा. जय भवानी, जय शिवाजी. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आलं बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची रजी, करील काही कल्पना युक्तीची रजी, करील काही कल्पना युक्तीची रजी. तर अशा प्रकारे याचा जो ब्लॉग आहे तो इथे संपवतो, कारण सांस्कृतिक कार्यक्रम आता संपून गेला आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संपूर्ण म्हणजे बंद करतो. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.